आज सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला। यावेळी सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आजचा प्रथम दिवस असल्याने प्रथम दिवशी उपोषणास बसलेले निखिल बाळासाहेब पवार, जितेंद्र पंडित देसले, भरत विठ्ठलराव पाटील, क्रांती वसंतराव पाटील, गणेश शिवाजी पाटील, सुनील संतोष देवरे, माऊली यासह अनेक मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। जरांगे पाटील साहेब यांच्या आमरण उपोषणाला मालेगाव तालुक्याच्या वतीने सक्रिय व समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी मालेगाव तालुक्यातला सकल मराठा समाज या ठिकाणी आजपासून साखळी उपोषणास सुरुवात करत आहे। मालेगाव तालुक्याच्या वतीने यापूर्वी देखील ज्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय पटलावर आला त्या वेळेस सक्रिय पाठिंबा आणि सक्रिय सहभाग नोंदवला होता। यावेळेस देखील या आंदोलनात आपण कुठे मागे पडू नये यासाठी पुन्हा सर्व ग्रामीण भागासहित शहरी भागातली जनता एकत्र येऊन आजपासून या साखळी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य म्हणजे नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात इतर ठिकाणी काय असेल ते असो, पण मालेगाव शहरामध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, त्यात भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, रिपब्लिकन पक्ष असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम आदमी पक्ष असेल किंवा इतर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते, सर्व सामाजिक संघटना कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते हे आपले राजकीय वैचारिक सर्व जोडे बाजूला ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समर्थन देण्यासाठी एकत्र आलेत। या आंदोलनाचं खरं यश हे मालेगाव तालुक्याचं आज या ठिकाणी मानावं लागेल। मालेगाव तालुक्याच्या आजच्या सुरू झालेल्या आंदोलनाला आज प्रारंभिक तत्वावर 6 जणांनी सुरुवात केलेली आहे। संयोजक म्हणून जितूबापू प्रमुख या ठिकाणी असतील, त्यानंतर रोजच्या नियोजनामध्ये जी समिती आहे 5-6 जणांचे, अनिल दादा असतील, भरत भाऊ असतील, क्रांती भाऊ असतील, सुनील माऊली असतील, गणेश भाऊ असतील, हे खैरनार सर असतील, निकम सर असतील, हे ज्याप्रमाणे नियोजन करतील त्याप्रमाणे पुढच्या कार्यक्रमाची 5-6 दिवसाची रूपरेषा नियोजित केली जाईल। जोपर्यंत जरांगे पाटील साहेबांचं आंदोलन मागे होत नाही तोपर्यंत मालेगाव शहरात हे आंदोलन चालूच राहील आणि त्यात कुठलाही बदल होणार नाही। त्यांच्या समर्थनार्थ मालेगाव तालुका खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे, हा संदेश आपल्याला द्यायचा आहे। मालेगाव तालुका हा कायम वैचारिक चळवळीत पुढे राहिला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर अनिल दादा असतील, निकम सर असतील यांनी विस्तृतपणे मांडणी केली आहे। मालेगाव तालुक्याच्या क्रांतीच्या बाबतीतली मांडणी शेखर दादांनी केली आहे। सर्वांनीच या ठिकाणी आपला मनोगत विस्तृतपणे मांडलेला आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त काही बोलू इच्छित नाही। पण महाराष्ट्रात अनेक लोकप्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अतिशय गंभीरतेने पावलं उचलताना दिसत आहेत। त्यामध्ये काल परवा एक खासदार हरिश्चंद्र पाटील साहेबांनी आपला राजीनामा प्रस्तुत केला। काल नांदगावचे आमदार आदरणीय कांदे साहेबांनी राजीनामा देण्याची पेशकश केली। त्याबरोबर संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी देखील राजीनामा देण्याची पेशकश केली। अशा पद्धतीने जर मराठा समाजातले लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा राजीनामा द्यायची पेशकश करत असतील तर मला वाटतं हा कुठेतरी आशादायक पाऊल उचललं जात आहे हे यावरून जाणवतं। महाराष्ट्राच्या इतिहासात मराठा समाजावर नेहमीच मोठी जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे। सत्तेचा मुख्य केंद्र मराठा समाज असला तरी सत्तेतून मराठा समाजाला पाहिजे तसा लाभ आजपर्यंत घेता आला नाही। राखेल तो चाखेल असं म्हटलं जातं, परंतु मराठा समाजाने कायम उदार भूमिका घेतली, स्वतः दुजाभाव घेतला आणि इतरांना कोणत्या प्रकारे सवलती देता येतील यासाठी विचार केला। परंतु हे सर्व करत असताना गेल्या मागच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत
मराठा समाज हा मोठ्या प्रमाणावर श्रीमंत समाजाचा समजला जात होता. त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जात होतं. गावाची पाटीलकी त्याच्याकडे होती. परंतु वाटी कुटुंब व्यवस्था, पडलेले वाटे, आज मराठा समाजाची परिस्थिती अशी आहे की त्याच्याकडे सर्वाधिक अल्पभूधारक शेतकरी जर कोणत्या समाजाचा असेल तर तो मराठा समाजाचा. 2-2.5 एकराच्या वरती कोणाकडे जमिनी नाही. ग्रामीण भागातली परिस्थिती अतिशय वाईट आहे. मुलीच्या लग्नासाठी पैशासाठी त्याला कर्ज काढावं लागतं. कर्ज फेडण्यासाठी आत्महत्या करावी लागते. मुलांचे लग्न जमत नाहीत, मुली मिळत नाहीत. अशा अनेक संकटातून तो जात आहे. शैक्षणिक परिस्थितीत, सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने शिक्षणाचा खर्च वाढला आहे त्यामुळे शिक्षण देखील घेणं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला आरक्षणाची गरज जाणवायला लागली आणि त्याने आरक्षण मागितलं. आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकावं म्हणून ओबीसी मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी जी मनोज जरांगे पाटलांनी केली, मला वाटतं आजपर्यंतच्या इतिहासातली ती सर्वात प्रभावी आणि योग्य प्रकारची मागणी होती. आणि त्या मागणीला सर्व समाज एकत्र येऊन पाठिंबा देत आहे. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात कुठेतरी आशादायक एक चांगलं नेतृत्व, एक स्वच्छ नेतृत्व आणि जो पडद्याआडच्या चर्चा न करता सर्व समाज माध्यमांपुढे, मीडिया पुढे सरकारशी चर्चा करतो असं नेतृत्व पहिल्यांदा उभं राहिलं, ही खरी अर्थाने कुठल्या तरी एका आंदोलनाची सत्यवादाने आणि एक सचोटीने जे आंदोलन करायचं असतं त्याची खरी पावती आहे. आणि मनोज जरांगे पाटील साहेबांना आता आम्ही देखील अनेक वर्षापासून आंदोलन करत आलो आहोत. एक आंदोलन, एक दिवसाचं आंदोलन करणं किती जीवावर जातं आणि 6 दिवस बिगर अन्न पाण्याचं आंदोलन करणं किती गंभीर आहे हा प्रश्न अतिशय जो आंदोलन करतो त्यालाच समजू शकेल. या ठिकाणी आपण खाऊन पिऊन आलो, थोडंसं ताण लागली तर आपण 2 घोट पाणी पितो, पण मनोज जरांगे पाटील साहेब गेल्या 6 दिवसापासून बिगर अन्न पाण्याचे आहे. मी कालच बापूंना याबद्दल बोललो की मागच्या वेळेस वांदूळ पाणी समितीचं आंदोलन होतं, माऊली देखील त्याचे साक्षीदार आहेत. त्यावेळेस 3 दिवस या ठिकाणी जे आंदोलन चाललं आमरण उपोषण, शेखर दादांना मला वाटतं डॉक्टरांनी सांगितलं होतं तुमचा बीपी लो होतो आहे. त्यांना होमेट 2-3 वेळा झाल्या. 1-2 दिवसाच्या आंदोलनामध्ये जर आमरण उपोषण केलं असेल तर त्यावेळेस परिस्थिती काय भयंकर असते. सकाळी जर तुम्ही पाणी न पिता जर एखाद्या आंदोलनाला बसले, संध्याकाळी 4 वाजता जर तुम्ही जर त्या आंदोलनापर्यंत टिकले तर 4 वाजता तुमच्या डोक्यातली जी कलकल असते, जो डोक्यावरचा ट्रेस असतो हा प्रचंड असतो. मायग्रेनचा त्रास होतो, डोकेदुखी चालू होते, काही वेळेस चक्कर सुद्धा यायला लागतात. या ठिकाणी जरांगे पाटील साहेब 6 दिवसापासून बिगर अन्न पाण्याचा घोटही न घेता आंदोलन करत आहेत. याला त्याग म्हणतात. हा त्याग खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर, महात्मा गांधींच्या आंदोलनानंतर, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्या आंदोलनानंतर आज जरांगे पाटलांनी समाजासाठी केला. याला खऱ्या अर्थाने न्याय म्हणावा लागेल. समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो, त्या भावनेतून त्यांनी केलेलं हे आंदोलन खरं त्याला त्रिवार सॅल्यूट करावं लागेल. या ठिकाणून पुन्हा एकदा मालेगाव तालुक्याच्या वतीने आणि या सर्व ठिकाणी उपस्थित झालेल्या मराठा समाजा बांधवांच्या वतीने, मालेगाव सकल मराठा समाजच्या वतीने जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला समर्थन देऊन या ठिकाणी थांबतो. उद्याच्या संदर्भातल्या आंदोलनाची दिशा